हाय गुड मॉर्निंग. आम्ही हे बघा किती सो मेनी कॅमेराज. सगळ्यांचं खूप खूप स्वागत माझ्या यूट्यूब चॅनलवर. आम्ही निघालो आहोत तिघी जणी. व्हेरी सुरुची इज हिअर. ओके, आम्ही तिघी जणी निघालो आहोत आज दादरला जायला, दादर शिवाजी पार्क. होपफुली हा एक छोटासा ब्लॉग असणार आहे आणि हा आज पोस्ट करण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण जे कोणी हे ब्लॉग बघतील तर ज्यांना माहिती नाही आहे, शिवाजी पार्क स्काउट हॉल इथे 4 दिवस एक्झिबिशन आहे आणि तिथे पहिल्यांदा थ्रेड अँड ठुमका च्या साड्या तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. तर सिन्स हे पहिलंच एक्झिबिशन आहे, आम्ही ठरवलं की आम्ही 4ही दिवस तिथे असणार आहोत आणि आम्ही स्वतः तुमच्याशी गप्पा मारणार आहोत आणि आम्ही स्वतः तिथे असणार आहोत तुम्हाला थ्रेड अँड ठुमकाच्या साड्या दाखवायला. सो वी आर व्हेरी मच एक्सायटेड. आणि हे आता आम्ही मस्त सकाळी सकाळी निघालो आहे आणि भरपूर तयारी, म्हणजे मेजर एकदम युद्ध पातळीवर तयारी झाली आहे गेले 2 दिवस. आणि फायनली सगळं असं वाटतंय की सगळं काही व्यवस्थित अरेंज झालं आहे. आता तिकडे गेल्याशिवाय काही कळणार नाही आहे. बट येस, आम्ही ॲक्च्युली एक्सायटेड तर आहोतच, पहिल्यांदा एक्झिबिशन आहे म्हणून. पण पहिल्यांदा आमच्या बायर्सशी आम्ही 1 on 1 गप्पा मारणार आहोत, भेटणार आहोत, त्यांना प्रत्यक्ष बघणार आहोत. आय थिंक त्याची काहीतरी वेगळीच मजा आहे. सो आणि लाईव्ह रिस्पॉन्सेस बघणार आहोत साड्या बघितल्यानंतर. कारण आम्हाला युजली मेसेजेस येतात की अरे आम्हाला साडी खूप आवडली, खूपच सुंदर आहे, खूप छान दिसते, मटेरियल खूप छान आहे. बट आत्ता आम्ही प्रत्यक्ष हे सगळं ऐकणार आहोत आणि लाईव्ह फीडबॅक घेणार आहोत तुम्हा सगळ्यांकडनं. त्यामुळे खूप जास्त एक्सायटेड आहे आणि तुम्ही बघणारच आहात आता साड्या नेसलेल्या तिघीजणी कसं वजन उचलतात आणि कसं स्टॉल्स सगळं लावतात साड्या वगैरे. सो ते बघताना एक फन फॅक्टर सुद्धा ॲड होईल या ब्लॉगमध्ये, असं म्हणायला हरकत नाही. सो त्यामुळे आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. ओके, बाय. मी पोहोचलोय. चला, लकीली इथे खूप छान व्यवस्था आहे. इथे आल्याबरोबर सगळेजण आमचं सामान घेऊन गेलेत. आपले 2 जण होते ते. आणि तुम्ही बघू शकता इकडे ह्या एक्झिबिशनला बऱ्याच गोष्टी आहेत. हे सगळं आहे. हा बघा, हे सगळं आपलं सामान आहे. होपफुली परत घरी जाताना यातलं काहीच घेऊन जावं लागणार नाही आहे. आणि असं छान कॉर्नर स्टॉल आहे. आय थिंक खूप छान आहे. आणि अजून लोक यायला सुरुवात नाही झाली आहे, हळूहळू येतील. का सरकवते? आम्हाला माहिती नाही कुठून सुरुवात करायची. आम्ही विचार करतो की काय करायचं. मग त्यातल्या त्यात आम्ही काय केलं, तर एक बॉक्स बाजूला ठेवला आहे. आता ह्याच्या वर काहीतरी टाकावं लागेल आम्हाला आणि त्याच्यानंतर आम्हाला भरपूर गोष्टी करायच्यात. आणि सगळेजण आम्हाला बघून थोडं थोडं हसतात सुद्धा. सो येस, दिस इज द स्ट्रगल इज रिअल. हे बघा सगळेजण कशी तयारी करतायत. हिला व्लॉग करायचा त्याच्यामुळे नाहीतर नाही, एक काम करूया, तुझ्याचं सांगू काय करू. सुशील दादा आलाय. ऐक ना, हे पुढे घ्यायला लागेल थोडं. नाही लाईन पण हे पण आहे, इकडे हे इकडे सगळं आला. हे काय आहे? हे बघा, हे सुंदर आपलं असं कलेक्शन इथे लावलं आहे. आणि हे किती छान गेलंय बघितलं का दादाने. लुक ॲट दिस, इट्स लुक अमेझिंग. खूपच सुंदर असं लावलं आहे. अचानक हळूहळू आम्ही वर उंच गेलं आहे ते, पण अतिशय सुंदर दिसतं आहे. आणि अरे वा, सगळ्यांचंच फार सुंदर आहे. खूप सुंदर कलेक्शन्स आहेत सगळ्यांचे, अतिशय सुंदर. इकडे बाहेर सुद्धा एक लागला आहे. ओ वाव, हे मलाच घ्यावं असं वाटतंय. आणि ह्या इथे टाडा, सी
प्राऊड मोमेंट. ओके, इथं आपल्या साड्या आहेत आणि मी ऑलरेडी दमले आहे. काल मला जरा बरं नव्हतं. हो म्हणजे काय वर धर ना, हँगरलाच धर. ओके, मला इथून ना टाई वाटली. हे म्हणजे असं चाललंय. बरं, अजून एक इथे या दादांनी गिफ्ट पाठवलं आहे आम्हाला. तर भक्ती अगरबत्ती वर्क्स म्हणून आहे तिथे आणि आमच्या बाजूलाच त्यांचा स्टॉल आहे. सो जेव्हा तुम्ही याल तेव्हा इथनं सुद्धा नक्की शॉपिंग करा, कारण खूप सुंदर सुंदर त्यांच्याकडे अरोमाज आहेत. लगेचच कस्टमर्स यायला सुरुवात झाली आहे आणि दिवस एकदम जोरदार सुरू झाला असं म्हणायला हरकत नाही. दादा, आजच्या दिवसातलं हे सगळ्यात गोड सरप्राईज आहे. ये इथे बघ काय मी केक मागवलाय, कारण हे आमचं पहिलं एक्झिबिशन आहे. झालं ना आपला ब्लॉग. चला, करून नाही दिलाय काय यार, हेल्पच नाही करत. कुठे आहेत? हॅलो, काय ग? साड्यांचे वगैरे असते. आजचा दिवस संपलाय आणि आम्ही निघालोय घरी जायला. खूपच जबरदस्त रिस्पॉन्स होता आणि म्हणजे आम्ही ज्या साड्या ऑनलाईन लॉन्च केल्या नव्हत्या त्या सगळ्या बघता क्षणी लोकांनी घेतल्या आहेत. त्याचबरोबर ज्या आम्ही लॉन्च केल्या होत्या मे बी त्यांनी तेव्हा इन्क्वायरीज केल्या असतील, पण आज प्रत्यक्ष बघून लोकांच्या लाईव्ह रिॲक्शन्स बघून की अरे हा खूप सुंदर आहे, आणि जेव्हा ते असे साडी आरशासमोर लावून बघतात आणि मग ठरवतात तर ती थोडी मजा वाटत होती आम्हाला सुद्धा बघताना. सो मजा आली आहे खरंच आज एक्झिबिशनमध्ये आणि खरंच खूप आम्ही ग्रेटफुल आहोत की इतके छान आमचे प्रेक्षक आहेत जे आमच्यावरती आता बिझनेस विमेन म्हणून सुद्धा खूप जास्त प्रेम करतात. आणि म्हणूनच एक्झिबिशनच्या पहिल्या दिवशी आवर्जून आल्या त्या सगळ्याजणी. तुम्हाला खूप मनापासून थँक्यू, तुम्ही आलात आणि तुमच्यामुळे ना आमचं जरा काय बरं कॉन्फिडन्स आणखीन वाढला. कारण 9 वाजता एक्झिबिशन सुरू झालं आणि अगदी असं 9:30पासनं सगळ्याजणी यायला लागल्या आणि मग दिवसभर तुम्ही आम्हाला भेटत होतात आणि सगळ्यांनी इतक्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत, इतकं प्रेम. तर खरंच या फक्त 4 महिन्यांमध्ये आम्ही खूप काही कमवल्यासारखं वाटतं आहे. सो थँक्यू सो मच. उद्या आहे एक्झिबिशनचा दिवस दुसरा आणि उद्या मी ब्लॉग करेन का नाही सांगता येत नाही. त्याच्यासाठी खूप जास्त वेगळ्या लेवलची कन्सिस्टन्सी आणि एक काय दृढ काय बरं म्हणतात एक जिद्द लागते जी ह्या बाईमध्ये आहे. पण माझ्यामध्ये आहे का ते अजूनही माहिती नाही. पण थँक्यू सो मच, तुम्ही आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिलात. आणि जर का तुम्हाला हे एक्झिबिशन आणि ह्यातलं अमेझिंग कलेक्शन मिस करायचं नसेल, कारण हे मी सांगणारच आहे की आजच्या पहिल्या दिवशी कलेक्शनमधल्या बेस्ट साड्या लोक चूज करत होते. सो जर का तुम्हाला ते मिस करायचं नसेल तर नक्की 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 उद्या या, कारण नंतर तर वीकेंड आहे आणि वीकेंडला वी आर शुअर की आम्हाला खूप जण भेटायला येणार आहेत आणि खूप जास्त शॉपिंग होणार आहे. बट उद्यासुद्धा नक्की या आणि आम्ही वाट बघू तुमची. ऑलराईट, सो थँक्यू सो मच. हाचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिलात म्हणून. असा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि पुन्हा एकदा सांगते, हे एक्झिबिशन सुरू आहे स्काउट हॉल शिवाजी पार्क इथे ग्राउंड फ्लोअरला. थ्रेड अँड टुमकाचं तुम्हाला स्टँडी दिसणार आहे. स्टँडी बघायचा, सरळ आत यायचा आणि उजवीकडे बघायचं. ऑल राईट देन, सी यू, बाय बाय.